नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे लाईव्हच्या ऐवजी आपण रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये मी आजच्या दिवसाचा व्हिडिओ अपलोड करत आहे. तर आज काळकाम वेग वरचा राहिलेला जो पुढचा भाग आहे, पुढच्या भागावरच्या उदाहरणाला आपण सुरुवात करणार आहोत. तर आता बघा, काल आपण काळकाम वेगवरचे 31 उदाहरणं बघितले होते. तर त्याच्या पुढचा जो भाग आहे काळकाम वेगचा, त्याला आपण सुरुवात करू. तर आता बघा, 45 माणसं व 15 मुले एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 45 माणसं व 50 मुले 6 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 20 माणसे व 30 मुले ते काम किती दिवसात पूर्ण करतील? माणसं व मुलं, इथं व आहे, व म्हणजे माणसं 45 आहेत व 15 मुलं, हे एवढे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करत आहेत? 8 दिवसात. तर अशा वेळेस पुढे काय म्हणलं की 45 माणसं व 50 मुले, बघा 45 माणसं व 50 मुले मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करत आहेत? 6 दिवसात. तर तेच काम 20 माणसे व 30 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील? तर आता बघा, हे किती माणसं किती मुलं एवढं काम करतात हे अगोदर आपल्याला प्रमाण काढून घ्यावं लागते. बघा, 45 माणसं, एम म्हणजे माणसं, 15 बी, बी म्हणजे मुलं, एक काम किती दिवसात पूर्ण करतात? 8. त्याला आपण 8 न गुणू. बरोबर. हे 45 माणसं आहेत बघा, 45 माणसं व किती मुलं आहेत? 50 मुलं. एम म्हणजे माणसं, बी म्हणजे मुलं, ते काम किती दिवसात पूर्ण करतात? 6. त्याला आपण 6 न गुणू. त्याला आपण 8 आणि 6 ला संक्षिप्त रूप देऊ. बघा, 2 न 8 ला 4 चा भाग जाते, 2 न 6 ला 3 चा भाग जाते. तर 45 ची 4 पट जर केलं तर बेटा 180 एम येते. अधिक 15 ची 4 पट केलं बेटा 60 बी येईल. तर 45 त्रिक जर केलं, 4 त्रिकम 12, 5 त्रिक 15, हे 135 एम येईल आणि 50 त्रिक 150 बी येईल. एम एम बी बी एका एका बाजूला घ्या. 180 एम, 135 आहे, बाजू बदलला बेटा मायनस 135 एम होईल. बरोबर. 150 बी, 60 बी प्लस आहे, बाजू बदललं काय होईल? मायनस 60 बी. बघा, ह्या दोघांची जर आपण वजाबाकी केलं, दोघांची वजाबाकी जर केलं तर वजाबाकी काय ते बघा, हे 180 मधून 135 काढलं, 10 मधून 5 काढलं, 5 उरलं बेटा. तर 7 मधून 3 काढलं तर किती उरलं? 4. 45 माणसं आणि ह्या 150 मधून 60 जर काढलं बेटा तर हे 90 मुलं येते. 150 मधून 60 काढलं तर 90 मुलं. तर 45 माणसं बरोबर 90 मुलं. याचाच अर्थ बेटा एक माणूस किती मुला एवढं काम करते? 2 मुला एवढं. एक माणूस 2 मुला एवढं काम करते. एक माणूस 2 मुला एवढं काम करते. माणसाचं रूपांतर मुलामध्ये करा. मुले आणि काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस. मुलं आणि काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस. बघा, हे 45 काय आहेत? माणसं. हे लक्षात घ्या, 45 काय माणसं आहेत. एक माणूस किती मुला एवढं काम करते बेटा? 2 मुला एवढं. तर 45 माणसं म्हणजे 45 दोन्ही 90 मुलं. व पुढचे किती आहेत बेटा? हे 15. तर 90 आणि 15 ह्या दोघांची बेरीज केलं तर किती मुलं येतात बेटा? हे 105. बघा, हे 105 मुले ते काम किती दिवसात पूर्ण करत आहेत? 8 दिवसात. 105 मुलं ते काम किती दिवसात पूर्ण करत आहेत? 8 दिवसात. तर 20 माणसं व 30 मुले मिळून, हे 20 माणसं, एक माणूस म्हणजे 2 मुलं, एक माणूस म्हणजे 2 मुलं, तर 20 माणसे म्हणजे 20 दोन्ही 40 आणि हे किती मुलं आहेत? 30 मुलं. तर हे 40 आणि 30 किती होते बेटा? 70. तर 70 मुले ते काम किती दिवसात पूर्ण करतील? मजुरांची संख्या कमी झाली बेटा, मजुरांची संख्या कमी झाली तर दिवस वाढतात. मजुरांची संख्या कमी झाली तर दिवस काय होतात? वाढतात. एक राशी कमी झाली असता दुसरी वाढत असेल तर त्यामधलं प्रमाण कसं असते बेटा? व्यस्त. आणि व्यस्त प्रमाण असेल तर हे सरळ सरळ गुणाकार होईल. 105 गुणिले 8 बरोबर 70 गुणिले x. 35 न भाग द्या. 35 त्रिक 105, 35 दोन्ही 70, 2 न 8 ला 4 चा भाग जाईल, 4 त्रिकम किती येते? 12. तर याचं उत्तर बेटा 12 येईल. तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? 12 दिवसात पूर्ण होईल. 12 दिवसात. हे उदाहरण परत एकदा जर समजलं नाही बेटा तर परत एकदा समजून घ्या. पुढचा सुद्धा प्रश्न याच पद्धतीचा आहे. बघा, 12 माणसं व 16 मुले एक काम 5 दिवसात पूर्ण करतात. 13 माणसं व 24 मुले ते काम 4 दिवसात पूर्ण करतात. तर 20 माणसं व 10 मुले ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 20 माणसे व 10 मुले ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता लक्षात घ्या, पहिले किती माणसं आहेत? 12 माणसं व किती मुलं आहेत? 16 मुलं. 12 माणसे व 16 मुले एक काम किती दिवसात पूर्ण करतात बेटा? 5 दिवसात.
म्हणून त्याला 5 न गुणा, बरोबर. हे पुढे किती माणसं दिलं, 13 माणसं, व किती मुलं आहेत, 24 मुलं. ते काम किती दिवसात पूर्ण करत आहेत, 4 दिवसात, त्याला 4 न गुणा. इथं आपल्याला किती माणसं किती मुला एवढं काम करतील हे मिळेल बेटा. किती माणसं किती मुला एवढं काम करतील हे मिळेल. 5 न जर बघलं 5 न जर गुणलं तर 12 पंचे 60 माणसं, 16 पाच 80 मुलं, त्यानंतर 13 4 52 माणसं अधिक 24 4 किती बेटा, 96 मुलं. आता माणसं एका बाजूला घ्या, 60 माणसं 60 माणसं मायनस 52 माणसं बरोबर 96 मुलं, 80 प्लस आहे बेटा, बाजू बदललं मायनस 80 होईल. बघा 60 मधलं 52 काढलं तर 8 मुलं बरोबर, 96 मधून 80 काढलं 8 माणसं बरोबर 16 मुलं, 8 माणसं बरोबर 16 मुलं, एक माणूस बरोबर किती मुलं बेटा, 2 मुलं. एक माणूस बरोबर 2 मुलं. याचा अर्थ असा होतो बेटा की एक माणूस जे आहे, एक माणूस हा 2 मुला एवढं काम करतो. एक माणूस जो आहे तो एक माणूस 2 मुला एवढं काम करत आहे. तर आपल्याला माणसाचं रूपांतर बेटा मुलांमध्ये करा. मुले आणि काम पूर्ण करण्यासाठी मुले आणि काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस, सुरुवातीला किती माणसं दिलं, 12 माणसं. एक माणूस किती मुलं एवढं काम करते, 2 मुलं एवढं. तर 12 माणसं म्हणजे 12 दोन्ही 24 मुलं. पुढे किती मुलं म्हणलं, 16 मुलं. तर 24 आणि 16 दोघांची बेरीज केलं बेटा किती येते, 40 मुलं. हे सुरुवातीला आहे 40 मुलं. एक काम किती दिवसात पूर्ण करत आहेत, 5. एकतर हे जोडी घ्या किंवा मग हे घ्या, ह्या दोन्हीपैकी एक घ्यायचं, दोन्हीपैकी एक. आणि मग आता बघा आपण हे घेतलं, एक माणूस म्हणजे 2 मुलं, तर 12 माणसं म्हणजे 12 गुणिले 2 24 प्लस 16 दोघांची बेरीज केलं किती मुलं आले, 40 मुलं. पुढं काय म्हणलं तर तेच काम 20 माणसं, एक माणूस म्हणजे 2 मुलं, तर 20 माणसं म्हणजे 20 दोन्ही 40 प्लस 10, 40 आणि 10 किती येते बेटा, 50. तर हे 50 मुले 40 मुलं एक काम 5 दिवसात पूर्ण करतात, तर 50 मुलं ते काम किती दिवसात पूर्ण करतील. मजुरांची संख्या बेटा वाढली, मजुरांची संख्या जर वाढली तर काम संपण्यासाठी दिवस कमी लागतात. एक राशी वाढली असतात दुसरी कमी, एक राशी वाढली असतात दुसरी कमी होत असेल तर बेटा त्यामधलं प्रमाण व्यस्त असते, आणि व्यस्त प्रमाण असेल तर ह्या दोघांचा गुणाकार कसा असतो, सारखा असतो. म्हणजे हे 40 गुणिले 5 बरोबर 50 गुणिले x. बघा हे 0 काय होईल, कॅन्सल होते. हे 5 5 काय होईल, कॅन्सल होते. तर x बरोबर किती उरते बेटा, 4. तर याचं जे उत्तर आहे, पर्याय दिलेच नाहीत, याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 घेऊ. किती दिवस 4 दिवस. तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल बेटा, 4 दिवसामध्ये पूर्ण होईल. बघा ह्या उदाहरणासाठी शॉर्टकट नाही बेटा, अशा पद्धतीने आपल्याला सोडावं लागेल. तर 12 माणसं व 16 मुले म्हणजे किती माणसं किती मुलं एवढं काम करतील बेटा, हे आपल्याला अगोदर काढून घ्यावं लागेल. हे किती माणसं किती मुलं एवढं काम करतील हे आपल्याला अगोदर काढून घ्यावं लागते. पुढचं उदाहरण बघा, पुढचं उदाहरण बघा. आता ए हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, तेच काम बी स्वतंत्रपणे 20 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी मिळून ते काम 3 दिवस केले, दोघं मिळून ते काम 3 दिवस केले आणि त्यानंतर एक काम सोडून गेला, तर राहिलेले काम पूर्ण करण्यास बीला किती दिवस लागेल. अशा उदाहरणामध्ये बेटा की दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती असतात, त्यापैकी काही दिवस काही व्यक्ती मिळून काम केलेले असतात आणि काही दिवसानंतर त्यापैकी एखादा व्यक्ती काम सोडून जातो. मग जर एखादा व्यक्ती काम सोडून जात असेल तर अशा वेळेस अशा उदाहरणाला सोडवायचं कसं. बघा आता हळूहळू आपण इथून उदाहरणाचं लेवल वाढवत आहे बेटा, हळूहळू उदाहरणाचं आपण लेवल वाढवू. व्यवस्थित समजून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल त्यांनी व्हिडिओ स्टॉप करून परत एकदा ते पाहून घ्या. लक्ष द्या. आता उदाहरणामध्ये काय म्हणलं की ए हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. बघा ए हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, बी हा ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. ए हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, बी हा ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. एनं किती दिवस, ए हा एक काम किती दिवसात पूर्ण करत आहे, 12 दिवसात, आणि बी हा ते काम किती दिवसात पूर्ण करत आहे, 20 दिवसात. तर मला सांगा आता ए हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, बी हा ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर 12 आणि 20 चा लसाव काढा बेटा. 12 आणि 20 चा जर आपण लसाव काढलं तर 12 आणि 20 चा लसाव बेटा येईल 60. तर हे 60 वस्तू बनवण्याचं काम आहे असं आपण गृहीत धरू. 60 वस्तू बनवण्याचं काम आहे असं आपण गृहीत धरू. ए हा 60 वस्तू बनवण्याचं काम बेटा 12 दिवसात पूर्ण करतो. तर ह्या 12 न जर 60 ला भागलं तर कितीचा भाग जाते, 5 चा. म्हणजे एका दिवसात किती वस्तू बनवतो बेटा, 5 वस्तू. बी हा 60 वस्तू बनवण्याचं काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर बेटा बी हा एका दिवसामध्ये किती वस्तू बनवणार, 3 वस्तू. आता बघा
लक्षात घ्या, समजून घ्या. ए हा एक काम किती दिवसात पूर्ण करत आहे 12, आणि बी ला तेच काम पूर्ण करायला किती दिवस लागेल बेटा 20 दिवस. तर 12 आणि 20 चा जर आपण लसावी काढलं तर 12 आणि 20 चा लसावी काढलं बेटा 60 येईल. तर 60 वस्तू बनवण्याचं काम आहे, 60 वस्तू बनवण्याचं काम आहे. तर आता मला सांगा की ए हा 60 वस्तू बनवण्याचं काम किती दिवसात करत आहे 12. तर या 12 न जर 60 ला भागलं कितीचा भाग जाईल 5 चा, म्हणजे एका दिवसात 5 वस्तू बनवेल. एका दिवसात किती वस्तू बनवणार 3 वस्तू. उदाहरणामध्ये सुरुवातीला काय म्हणलं, जर दोघांनी मिळून 3 दिवस काम केले, बघा दोघांनी मिळून किती दिवस काम केले 3 दिवस. आता मला ए आणि बी दोघं मिळून एका दिवसात किती वस्तू बनवतात 8 वस्तू बनवतील. बघा ए 5 बी 3 किती बनवत आहेत 8. दोघं मिळून एका दिवसात 8 वस्तू बनवतात, तर त्यांनी एकत्रितपणे किती दिवस काम केले 3 दिवस. तर 8 दिवसामध्ये 8 त्रिक किती वस्तू बनवले 24 वस्तू बनवले. मला सांगा आता 60 मधले 24 गेले, 60 मधले 24 गेले, तर राहिले किती वस्तू बेटा 36 वस्तू. आणि हे राहिलेलं जे काम आहे, हे शिल्लक काम, मला सांगा राहिलेलं जे काम आहे ते कोण पूर्ण करणार आहे बी. मग आता किती वस्तू शिल्लक राहिले 36 वस्तू, हे कोण पूर्ण करणार आहे बी. बी एका दिवसात किती वस्तू बनवतो 3 वस्तू. तर 36 वस्तू पूर्ण करायला बेटा त्याला किती दिवस लागतील 12 दिवस. किती दिवस लागत आहेत 12. बघा बेटा या उदाहरणाला सोडवण्याची मी दुसरी पद्धत तुम्हाला सांगतो. दुसरी पद्धत जर सोपी वाटली तर तुम्ही त्या पद्धतीचा वापर करू शकता. आता मला सांगा ए हा एक काम किती दिवसात करत आहे 12 दिवसात. बी हा ते काम किती दिवसात पूर्ण करत आहे 20 दिवसात. मला सांगा कामाची जी सुरुवात आहे ना बेटा, कामाची सुरुवात ए आणि बी दोघांनी मिळून केली. कामाची जी सुरुवात आहे ए आणि बी दोघांनी मिळून केले, आणि दोघे मिळून किती दिवस काम केले बेटा एकत्रित 3 दिवस काम केले. तर त्या 3 दिवसानंतर सोडून कोण गेला ए जर सोडून गेला असेल तर काम कोण पूर्ण करणार आहे बी. आणि बी हा ते राहिलेलं जे काम आहे ते किती दिवसात पूर्ण करतो माहितीने काढायचं आहे x दिवस. किती दिवसात पूर्ण करतो माहितीने काढायचं आहे x दिवस. आता मला सांगा ए हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, त्याचं एका दिवसातलं काम 1/12. बी हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो बेटा, त्याचं एका दिवसातलं काम 1/20. आणि हे दोघे मिळून एकत्रितपणे किती दिवस काम केले 3 दिवस. त्याला किती न गुणायचं बेटा 3 न गुणा. किती न गुणायचं 3 न. त्यानंतर बघा बी हा एक काम किती दिवसात पूर्ण करत आहे 20 दिवसात, त्याचं एका दिवसातलं काम 1/x. एका दिवसातलं काम बेटा 1/20. बी ने किती दिवस काम केलं x दिवस. आणि बघा हे ए व बी दोघं मिळून 3 दिवस काम केले. त्यानंतर एकटा बी जे आहे ते x दिवस किती दिवस केला माहितीने काढायचा आहे x दिवस. तर एनं आणि त्या दोघांना एकत्रितपणे मिळून ते काम पूर्ण केले, ते कामाचा पूर्ण भाग पूर्ण झाला, म्हणजे एक काम पूर्ण झालं. आता बघा हे छेदाचा लसावी काय बेटा इथं 60 येईल. लसावी काढणे म्हणजे दोघांची छेद समान करणे. 12 ला 5 न गुणलं 60 येईल, अंश एक आहे त्याला 5 न गुणा. 20 ला 3 न गुणलं 60 येईल, अंश एक आहे त्याला 3 न गुणा. परत गुणिले 3 होईल, अधिक x छेदामध्ये 20 होईल, आणि बरोबर किती राहते बेटा 1 राहते. तर बघा या 3 न 60 ला कितीचा भाग जाईल 20 चा. हे छेद कसं आहे समान आहे, छेद समान आहे. 5 आणि 3 किती होईल 8, अधिक x बरोबर किती आहे 1. तर x बरोबर भागाकारातलं 20 गुणाकारात जाईल, भागाकारातलं 20 गुणाकारात जाईल. हे 8 प्लस आहे, बाजू बदललं काय होईल मायनस होईल. 20 मधून 8 वजा केलं किती उरते बेटा 12. तर शिल्लक काम जे आहे हे बी किती दिवसात पूर्ण करत आहे 12. तर ही पद्धत वापरू नका, या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कशाही पद्धतीचे बेसिक उदाहरण असतील किंवा अवघड लेवलचे उदाहरण असतील तर बेटा आपल्याला या पद्धतीने सोडवायला सोपं जाईल. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न त्याच पद्धतीचा आहे. ए हा एक काम 15 दिवसात पूर्ण करतो, बी स्वतंत्रपणे ते काम 18 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून 5 दिवस एकत्र काम केले, तर त्यानंतर एक काम सोडून गेला, तर राहिलेले काम बी किती दिवसात पूर्ण करेल हे काढायचं आहे. आता बघा ए हा एक काम 15 दिवसात पूर्ण करतो, बी हा ते काम 18 दिवसात पूर्ण करतो. तर 15 आणि 18चा जर आपण लसावी काढला बेटा 90 वस्तू बनवण्याचं काम आहे असं आपण गृहीत धरू. बघा 90 वस्तू बनवण्याचं काम आहे असं गृहीत धरा. तर ए हा 90 वस्तू बनवण्याचं काम 15 दिवसात पूर्ण करतो बेटा, तर एका दिवसात तो किती वस्तू बनवेल 6 वस्तू. त्यानंतर बी हा 90 वस्तू बनवण्याचं काम 18 दिवसात पूर्ण करतो, तर एका दिवसात तो किती वस्तू बनवणार 5 वस्तू. 18 न 90 ला भागलं 5 चा भाग जाईल. तर कामाची जी सुरुवात आहे बेटा दोघांनी मिळून केली. बघा ए आणि बी दोघं मिळून एकत्रितपणे कामाची सुरुवात केली. ए एका दिवसात 6 वस्तू बनवतो, बी एका दिवसात 5 वस्तू बनवतो. दोघे मिळून एका दिवसात किती वस्तू बनवणार 11.
त्या दोघांनी एकत्रितपणे काम किती दिवस केलं? 5 दिवस. तर 11 5 किती येईल बेटा? 45 वस्तू ते दोघांनी मिळून बनवले. किती वस्तू बनवले? दोघांनी मिळून किती वस्तू बनवले बेटा? 55 वस्तू. मग 90 मधले 55 जर काढलं तर किती शिल्लक राहतात? तो 35. आणि जे राहिलेलं जे काम आहे, जे शिल्लक काम आहे बघा, हे शिल्लक काम कोण करणार आहे बेटा? बी. मग शिल्लक काम कोण करणार आहे? बी. शिल्लक काम किती आहे? 35 वस्तू. मला सांगा बी एका दिवसात किती वस्तू बनवतो? 5 वस्तू. बी एका दिवसात 5 वस्तू बनवतो, तर 35 वस्तू बनवायला बेटा त्याला किती दिवस लागतील? 7 दिवस. याचं उत्तर पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे? दुसरा. पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. आता बघा, हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी मला हे सगळं एवढं सारं लिहावं लागत आहे. ज्यावेळेस आपण परीक्षेमध्ये उदाहरण सोडवतो तेव्हा असं एवढं डीप मध्ये व्यवस्थित लिहिण्याची काही गरज नाही, म्हणजे तुम्हाला समजेल असं. बघा काय करायचं, हे एचे दिवस 15, बीचे दिवस 18, दोघांचं लसायू काढलं तर किती येते? 90. दोघांचं लसायू काढलं 90, 15 सत्ते 90, 18 पंचे 90. म्हणजे हे 6 आणि 5 दोघं मिळून एका दिवसात किती वस्तू बनवलेत? 11. 6 आणि 5 11. त्याने एकूण किती वस्तू बनवायचं काम आहे? 90 वस्तू. दोघं मिळून एका दिवसात 6 आणि 5 11 वस्तू बनवतात. त्यांनी किती दिवस काम केले? 5 दिवस. तर 11 5 किती येणार? 55. 90 मधले 55 गेले, किती राहिले बेटा? 35. हे 35 वस्तू कोण पूर्ण करणार आहे? बी. बी एका दिवसात किती वस्तू बनवतो? 5. 35 ला 5 न भागलं, कितीचा भाग जाते? 7चा. हे असं थोडक्यामध्ये आपल्याला करता येईल बघा. थोडस उदाहरणं थोडेसे अवघड आहेत, थोडी प्रॅक्टिस करा, सोपं जाईल. पुढचा जो प्रश्न आहे लक्षात घ्या. ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो बघा. ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, बी ते काम 30 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून ते काम 3 दिवस केले आणि त्यानंतर बी काम सोडून गेला, तर राहिलेले काम पूर्ण करायला एला किती दिवस लागतील? बघा आता, ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, बी हा ते काम 30 दिवसात पूर्ण करतो. 20 आणि 30 या दोघांचा जर आपण लसायू काढलं तर किती वस्तू बनवण्याचं काम आहे? 60 वस्तू. तर ए हा 60 वस्तू बनवण्याचं काम 20 दिवसात पूर्ण करतो, तर एका दिवसात 3 वस्तू बनवेल. बी हा 60 वस्तू बनवण्याचं काम 30 दिवसात पूर्ण करते बेटा, एका दिवसात किती वस्तू बनवेल? 2 वस्तू. मला सांगा, दोघांनी मिळून कामाची सुरुवात केली बेटा, ए आणि बी हे दोघं मिळून कामाची सुरुवात केली. दोघं मिळून किती वस्तू बनवत आहेत? 3 आणि 2 5. दोघे मिळून एका दिवसात 5 वस्तू बनवतात बेटा. 3 दिवसामध्ये 5 त्रिक किती वस्तू बनवतील? 15 वस्तू. मग 60 मधले 15 गेले तर किती शिल्लक राहिले बेटा? 45. आणि हे शिल्लक जे काम आहे बघा, हे शिल्लक जे काम आहे ते कोण पूर्ण करणार आहे? हे एका दिवसात किती वस्तू बनवतो? 3. तर 45 वस्तू बनवायला बेटा त्याला किती दिवस लागतील? 15. किती वस्तू शिल्लक राहिले? 45 वस्तू. किती शिल्लक राहिले? 45. आणि कोण काम पूर्ण करणार आहे? शेवटी म्हणलं ए. मग एका दिवसात किती वस्तू बनवत आहे? 3. तर 45 वस्तू बनवायला त्याला किती दिवस लागतील? 15. याचं उत्तर बेटा पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे? तिसरा. पर्याय क्रमांक तिसरा येईल. पुढचा प्रश्न पहा. 48 माणसे, बघा लक्षात घ्या, 48 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. बघ, माणसं दिलं 48, दिवस माहिती नाहीत, काही दिवसात. जर दिवसांची संख्या 3 4 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील? तेच काम पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील? बेटा लक्षात घ्या, मजूर आणि काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस, मजूर आणि काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस पहा, 48 माणसं एक काम गृहीत धरा x दिवसात पूर्ण करत आहेत. 48 माणसं एका x दिवसात पूर्ण करतात. की दिवसांची संख्या दिली नाही बेटा, दिवसांची संख्या कोणती एक संख्या गृहीत धरा. आपला दिवसाची किती पट करायचे? 3/4 पट करायचे. दिवसाची अशी संख्या गृहीत धरा की तिला 12 न भागीला पाहिजे, सॉरी 4 न भागीला पाहिजे. कोणती एक संख्या गृहीत धरा, समजा आपण 4च घेऊ. किती घेऊ? 4. 48 माणसं एक काम 4 दिवसात पूर्ण करतात. 48 माणसं एक काम 4 दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची किती पट केली म्हणलं? 3/4 पट केली. दिवस आधीचे आहेत 4, त्याचे किती पट केलं? 3/4. हे 4 4 कॅन्सल होते. किती? जर तेच काम 3 दिवसात पूर्ण करायचं असेल तर माणसं किती? जर 4 दिवसाच्या ऐवजी 3 दिवसात काम पूर्ण करायचं असेल, 4 दिवसाच्या ऐवजी 3 दिवसात काम पूर्ण करायचं झालं, तर कमी दिवसात काम पूर्ण करायचं झालं तर मजुरांची संख्या वाढवावी लागेल बेटा. एक राशी कमी झाली असता दुसरी वाढत असेल तर त्यांच्यामधलं जे प्रमाण आहे ते कसं असते? व्यस्त प्रमाण असते. आणि व्यस्त प्रमाण असते तर सरळ सरळ गुणाकार करा. 48 गुणिले 4 बरोबर x गुणिले 3. 3 48 ला 16चा भाग जाईल. 16 गुणिले 4 किती येते? 64. याचं उत्तर पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे बेटा? तिसरा येईल. पर्याय क्रमांक तिसरा येईल. आता लक्षात घ्या की या उदाहरणाला असं सोडवण्याची गरज नाही बघा. तर माणसं किती सुरुवातीला? 48. जर दिवसांची संख्या 3/4 पट केली
तर काम पूर्ण होण्यासाठी आणखी किती माणसे लागतील? बा नंतरची माणसं जर काढायचं झालं, बा नंतरची माणसं जर काढायचं झालं, लक्षात घ्या सुरुवातीचे माणसं 48 घ्या, 48 गुणिले बा दिवसांची पट किती आहे 304, बा दिवसांची पट किती आहे 304. जर बेटा दिवसाची पट 304 असेल तर माणसाची पट बेटा 403 राहते. या 304 ला व्यस्त करून लिहा. बरं लक्षात घ्या माणसाने दिवस यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण राहते. माणसाने दिवस यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण राहील. कसं जर समजा माणसं जर कमी झाले तर काम पूर्ण करण्यासाठी जास्त दिवस लागतात. जर माणसं जर आपण वाढवलं, जर माणसं जास्त झाले तर ते काम कमी दिवसात पूर्ण होईल. म्हणजे एक राशी वाढली असता दुसरी कमी होत असेल तर त्यांच्यामधलं जे प्रमाण आहे बेटा व्यस्त प्रमाण राहते. मला सांगा माणसाने दिवस यांच्यामधलं व्यस्त प्रमाण राहते. माणसाने दिवस यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण राहते. जर माणसांची पट जर दिवसांची पट 304 असेल तर माणसाची पट 403 घ्यावं लागते. 3 48 ला 16चा भाग जाईल आणि 16 गुणिले 4 किती येते 64. तर आणखी किती माणसे लागतील 64. बघा याच उदाहरणाला आपण आणखी वेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो. बघा हेच उदाहरण पद्धती आपल्याकडे भरपूर आहेत, पद्धती भरपूर आहेत, पण आपण वेळेअभावी जास्त पद्धती मी तुम्हाला सांगत नाही. कारण जर जास्त पद्धती मी सांगत गेलं तर एका तासामध्ये जास्त उदाहरणं क्लिअर होत नाही, जास्त उदाहरणं होत नाही बेटा. म्हणून मी पद्धती जी आहे त्या पद्धती मी तुम्हाला कमी सांगत आहे. आता बघा तर दिवसांची पट दिली बघा, दिवसांची पट दिवसांची पट किती आहे बेटा 3/4 आहे. दिवसांची पट किती आहे 3/4 आहे. जर दिवसांची पट जर 3/4 असेल, लक्षात घ्या दिवसांची पट जर दिवसांची संख्या 3/4 केली, एक मिनिट बेटा गावाकडे आलेला आहे. गावाकडं खेड्यामध्ये बेटा कुत्र्यांची संख्या जास्त असते, त्यांच्याकडे काही लक्ष देऊ नका. लक्ष द्या. आता दिवसांची संख्या किती पट केली 3/4 पट केली. सुरुवातीचे दिवस बघा, सुरुवातीचे दिवस आणि नंतरचे दिवस बघा, सुरुवातीचे दिवस आणि नंतरचे दिवस. सुरुवातीला जे दिवस होते त्या दिवसांची संख्या किती पट करायचं आहे 3/4. सुरुवातीचे जेवढे दिवस आहेत त्या दिवसाचे किती पट करायचे 3/4. म्हणजे सुरुवातीचे दिवस जर 4 असतील बेटा तर नंतरचे दिवस किती असणार 3. जर दिवसाचं प्रमाण जर 3 असेल, दिवसाचं प्रमाण जर 3 असेल तर मजुरांचं जे प्रमाण आहे किती येईल बेटा 3/4 येईल. मग मजुरांची संख्या सुरुवातीला किती दिली हो 48 दिली बा. मजुरांची संख्या सुरुवातीला किती आहे 48. 3च्या 16 पट 48 आहे, तर 4 ची सुद्धा 16 पट केलं तर किती येते 64. तर मजुरांची जी संख्या आहे ती किती आहे बेटा 64. मजुरांची संख्या किती आहे 64. सगळ्यात सोपी पद्धत ही आहे, लक्षात घ्या ही वापरा. माणसांची संख्या जर काढायचं झालं, माणसांची सुरुवातीचे माणसं घ्या 48 गुणिले दिवसाची पट बेटा 3/4 असेल तर माणसाची पट किती असणार 403. जर गुणाकार भागाकार केलं किती येते 64. ही पद्धत सगळ्यात सोपी आहे. पुढचं उदाहरण बघा. पुढचं उदाहरण 50 माणसं एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 5/6 पट केली तर ते काम करण्यास पूर्वीपेक्षा किती मजूर जास्तीचे लागतील. जास्त मजूर किंवा कमी मजूर म्हणजे त्या मजुरांची जी संख्या आहे ती त्यांच्यामधला फरक राहते. बघा मूळ जे मजूर आहेत किती आहेत 50 आणि नंतरचे आपण मजूर काढू. सुरुवातीचे मजूर 50 घ्या. जर दिवसांची संख्या 5/6 असेल तर मजुरांची संख्या किती घ्यायचं बेटा 6/5. 5 न 50 ला 10चा भाजेल 10 गुणिले 6 किती येते 60. 50 लागायचे किती लागले 60 लागले. म्हणजे किती मजूर वाढवावे लागले, किती मजूर वाढवावे लागतील 10 मजूर जास्तीचे लागले बेटा. पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे पहिला, पर्याय क्रमांक पहिला येईल. लक्ष द्या. आता एक काम 32 माणसे 2 दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 407 केली तर ते काम संपवण्यासाठी किती मजूर जास्त लागतील. जास्त कमी म्हणजे बेटा दोन्ही मधला फरक. सुरुवातीचे जे मजूर आहेत ना, सुरुवातीचे मजूर किती आहेत 32 आणि नंतरचे जर मजूर काढायचं झालं, सुरुवातीचे मजूर आहेत 32, नंतरचे जर मजूर काढायचं झालं
तर दिवसांची संख्या 407 असेल तर मजुराची पट काय येईल 704 येईल. 4 न 32 ला 8चा भाग जाते बेटा आणि 7 8 किती येते 56. हे 2 दिवस घेतलं नाही घेतलं काही फरक पडणार नाही, सोडून द्यायचं. 32 वरून 56 लागू लागले बेटा, किती जास्तीचे वाढत आहेत. 56 मधून 32 काढलं तर 24 मजूर जास्तीचे लागतील. 24 मजूर जास्तीचे लागतील. याचं उत्तर पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे? चौथा. 24 मजूर जास्त. बघा आता ए आणि बी एकत्रितपणे एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. एकटा हे काम जितक्या दिवसात पूर्ण करीत असेल त्याच्या 2/3 पट दिवस बीला काम पूर्ण करण्यासाठी लागतात. तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल? आता बघा ए आणि बी दोघ जण आहेत. ए आणि बी दोघ जण आहेत बेटा. ए आणि बी दोघ जण आहेत. तर आता बघा हे काम जितक्या दिवसात पूर्ण करीत असेल त्याच्या म्हणजे कोणाच्या एच्या, त्याच्या म्हणजे कोणाच्या एच्या 2/3 पट दिवस कोणाला लागतात? बीला. पट म्हणजे गुणोत्तर असते. च्या प्रत्यय कोणासोबत आहे? त्याच्या म्हणजे कोणाच्या एच्या, ज्याच्यासोबत च्या प्रत्यय त्याच्या खाली छेदामधली संख्या लिहा आणि अंशामधली संख्या बीच्या खाली लिहा. अंशामधली जी संख्या आहे ती कोणाच्या खाली लिहायचं? बीच्या खाली लिहा. तर या गुणोत्तराला एक्स प्रत्यय लावा. याचा अर्थ असा होतो ए हा ते काम 3x दिवसात पूर्ण करतो आणि बी हा ते काम 2x दिवसात पूर्ण करतो. तर आता बघा ए हा एक काम 3x दिवसात पूर्ण करतो, त्याचं एका दिवसातलं काम 1/3x. बी हा ते काम 2x दिवसात पूर्ण करतो, त्याचं एका दिवसातलं काम 1/2x. त्याच्या एका दिवसातलं काम 1/2x आणि दोघे मिळून ते काम 24 दिवसात पूर्ण करतात, त्याचं एका दिवसातलं काम 1/24. बघा 3 आणि 2 चा लसं काय आहे? 6 सोबत x घ्या. 3x ला 2 न गुणलं 6x येईल. अंश एक आहे त्याला 2 न गुणा 2 होईल. 2x ला 3 न गुणलं 6 येईल. अंश x एक आहे त्याला 3 न गुणा 3 होईल आणि बरोबर 1/24. 6 न 24 ला कितीचा भाग जाईल बेटा? 4चा. हे 3 आणि 2 काय होईल? 5. 5 गुणिले 4 किती येते? 20 आणि x एक x. तर x ची किंमत किती आहे? 20. कोणाचे दिवस काढायचे आहेत? ते काम किती दिवसात पूर्ण करेल हे काढायचं आहे. मग याचे दिवस जर काढायचं झालं तर 3 गुणिले 20 घ्यायचं. 20 त्रिक किती येते? 60. जर बीचे दिवस जर काढायचं झालं तर 2 गुणिले 20 या दोघांचा गुणाकार केलं किती येते? 40. तर आपला ए हा ते काम किती दिवसात पूर्ण करेल हे काढायचं होतं, तर त्याचं जे उत्तर आहे बेटा किती येते? 60. बघा या उदाहरणाला आपण थोडस दुसऱ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू. बघा दुसऱ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू. हे जे पट आहे ना, पट कशाचे आहे? दिवसाचे. दिवसाची पट किती आहे? 2/3 आहे. दिवसाची पट किती आहे बेटा? 2/3 आहे. दिवसाची पट जर 2/3 असेल तर त्यांचं काम करण्याचा जो वेग आहे, वेगाचं गुणोत्तर 3/2 येते बेटा. ए आहे, बी आहे, ए आणि बी आहे. व्यवस्थित समजून घ्या. बघा समजून घ्या. ए आणि बी आहे. ए एकटा काम जितक्या दिवसात पूर्ण करतो, बघा ए एकटा काम जितक्या दिवसात पूर्ण करतो त्याच्या 2/3 पट दिवस कोणाला लागतात? बीला. कोणाच्या? एच्या 2/3 पट दिवस कोणाला लागत आहेत? बीला. ज्याच्यासोबत च्या प्रत्यय त्याची किंमत त्याची खाली छेदातली संख्या घ्या, अंशातली संख्या बीच्या खाली लिहा. हे जे गुणोत्तर आहे ना बेटा कोणाचं आहे? दिवसांचं गुणोत्तर आहे. बघा दिवसाचं. जर दिवसाचं गुणोत्तर ए आणि बी चं 3/2 असेल, बघा ए आणि बी ह्या दोघांचं दिवसाचं गुणोत्तर 3/2 असेल, 3/2 असेल तर त्यांनी जे काम करण्यासाठीचे जे वेग आहे त्यांचं गुणोत्तर 2/3 येईल. कामाचा वेग आणि लागणारे दिवस यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण असे बेटा. जर कमी वेगानं काम पूर्ण केलं तर जास्त दिवस लागते, जास्त वेगानं काम पूर्ण केलं तर कमी दिवस लागते. कामाचा वेग आणि दिवस यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण असते. जर दिवसाचं गुणोत्तर 3/2 असेल तर कामाचं गुणोत्तर बेटा 2/3 येईल. म्हणजे याचा अर्थ एका दिवसात 2 वस्तू बनवतो, बी एका दिवसात 3 वस्तू बनवतो, तर दोघे मिळून एका दिवसात किती वस्तू बनवतात? 5 वस्तू. आता इथं आपल्याला सगळे उत्तर काढता येतात. बघा ए आणि बी दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करत आहेत? 24 दिवसात. दोघं मिळून एका दिवसात किती वस्तू बनवतात? 5 वस्तू. तर 24 दिवसामध्ये किती वस्तू बनवतील सांगा? 120 वस्तू बनवतील. मग आता सांगा या 2 न 120 ला भागलं तर ए ते काम 60 दिवसात पूर्ण करतो. या 3 न 120 ला भागलं तर कितीचा भाग? 40चा. बी ते काम 40 दिवसात पूर्ण करतो. याचे दिवस काढायचे होते बेटा, किती येते? 60. बस थोडं व्हिडिओ पॉज करा, थोडासा विचार करा, परत बघा आणि समजून घ्या. पुढचं उदाहरण बघा बेटा. पुढचं उदाहरण ए आणि बी दोघे मिळून एक काम 6 दिवसात पूर्ण करतात.
ए ते काम जेवढ्या दिवसात पूर्ण करतो त्याच्या निमपट दिवस बी ला तेच काम पूर्ण करण्यासाठी लागतात तर ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल? बघा आता लक्षात घ्या, ए आणि बी हे दोघं मिळून एकटा ए आणि एकटा बी, तर समजून घ्या हे आहे ए व बी चे दिवस, हे ए आणि हे बी. तर एला बघा, एला जेवढं ए ते काम जेवढ्या दिवसात पूर्ण करतो त्याच्या 1/2 पट दिवस म्हणजे निम्मे दिवस कुणाला लागत आहेत? बी ला. हे जे गुणोत्तर आहे बेटा दिवसाचं गुणोत्तर आहे बघा, ए ला जेवढे दिवस लागतात त्याच्या निम्मे दिवस कोणाला लागतात? बी ला. म्हणजे ए ला जर 2 दिवस लागत असतील तर त्याच्या निम्म म्हणजे बी ला किती दिवस लागणार? 1 दिवस. हे गुणोत्तर कशाचं आहे बेटा? 2:1 दिवसाचा आहे. मग कामाचा वेगाचं जर गुणोत्तर काढायचं झालं तर 2:1 च काय होते? 1:2 होते. याचा अर्थ एका दिवसात एक वस्तू बनवतो, बी एका दिवसात 2 वस्तू बनवतो आणि दोघे मिळून एका दिवसात किती वस्तू बनवतात? 3 वस्तू. आणि दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात असं दिलं? 6 दिवसात. तर 6 आणि 3 दोघांचा गुणाकार केलं तर किती वस्तू बनवण्याचं काम आहे बेटा? 18. 1 न 18 ला भागलं तर 18चा भाजेल, येते काम 18 दिवसात पूर्ण करतो आणि या 2 न 18 ला भागलं बेटा 9चा भाजेल आणि बी ते काम 9 दिवसात पूर्ण करतो. याचे दिवस काढायचे होते, याचे दिवस काय बेटा? 18. हे दिवसाचं प्रमाण आहे 2:1. दिवसाचं प्रमाण जर 2:1 असेल तर काम करण्याचा जो वेग आहे या वेगाचं प्रमाण काय ते 1:2 येईल. याचा अर्थ ए एका दिवसात एक वस्तू बनवतो आणि बी एका दिवसात किती वस्तू बनवतो? 2 वस्तू. ए एका दिवसात एक वस्तू बनवतो, बी एका दिवसात 2 वस्तू बनवतो. तर दोघे मिळून एका दिवसात 2 आणि किती वस्तू बनवत आहेत? 3. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करत आहेत? 6. तर एका दिवसात 3 वस्तू बनवतात तर 6 दिवसात 6 गुणिले 3 किती येते बेटा? 18 येईल. किती वस्तू बनवण्याचं काम आहे? 18. आता मला सांगा, ए हा ते काम किती दिवसात पूर्ण करेल काढायचं झालं तर ए हा एका दिवसात एक वस्तू बनवतो तर ह्या 1 न 18 ला भागलं तर किती दिवस? 18. बी हा एका दिवसात 2 वस्तू बनवतो तर ह्या 2 न 18 ला भागलं तर कितीचा भाग जाते बेटा? 9. तर आपल्याला ए चे दिवस काढायचे होते, ए चे दिवस किती येतील? 4 येतील. पुढचा प्रश्न पहा, ए आणि बी दोघे मिळून एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. लक्षात घ्या, ए आणि बी दोघे मिळून एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. ए आणि बी दोघे मिळून एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. ए आणि बी दोघे मिळून एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. किती दिवसात पूर्ण करत आहेत? 6 दिवसात पूर्ण करतात. तर एक काम जेवढ्या दिवसात पूर्ण करतो बघा, एक काम जेवढ्या दिवसात पूर्ण करतो त्याच्या 3/5 पट दिवस कोणाला लागतात? बीला. हे प्रमाण जे बेटा पट कोणाची दिली? दिवसाची पट दिली. हे ते काम जेवढ्या दिवसात पूर्ण करतो त्याच्या म्हणजे कोणाच्या? एच्या. ए सोबत प्रत्यय असेल तर एच्या खाली छेदामधली संख्या लिहा आणि बेच्या खाली अंशामधली संख्या लिहा. आता पहा, कामाचा जे कामासाठी लागणारे जे दिवस आहेत दिवसाचं गुणोत्तर काय बेटा? 5:3 आहे. मग दिवसाचं जर गुणोत्तर 5:3 असेल तर वेगाचं गुणोत्तर काय? 3:5 येईल. याचा अर्थ असा होतो, ए एका दिवसात 3 वस्तू बनवतो आणि बी एका दिवसात 5 वस्तू बनवतो तर हे दोघे मिळून 3 आणि 5 एका दिवसात किती वस्तू बनवतात? 8. हे 8 कुठून आलं बेटा? हे 3 आणि 5 या दोघांची बेरीज केलं तर 3 आणि 5 दोघांची बेरीज किती येते? 8. दोघं मिळून एका दिवसात किती वस्तू बनवत आहेत? 8. आणि दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करत आहेत? 6 दिवसात. 6 दिवसात पूर्ण करतात. एका दिवसात 8 वस्तू तर 6 दिवसामध्ये किती वस्तू बनवतील? 48. एकूण जे काम आहे ते किती आलं बेटा? 48 वस्तू बनवण्याचं काम आहे. आता ए हा एका दिवसात 3 वस्तू बनवतो तर 48 वस्तू बनवायला जर दिवस काढायला झालं तर या 3 न 48 ला भागलं तर कितीचा भागते? 16चा. याचा अर्थ ए ते काम 16 दिवसात पूर्ण करतो. बेचे दिवस काढायला झालं बेटा तर या 5 न 48 ला भाग द्या. 5 न जर 48 ला भागलं, 48 ला जर 5 न भागलं तर 5 न 45 हे 9.3/5. आपल्याला कोणाचे दिवस काढायचे होते? एचे. तर ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल बेटा? 16 दिवसात. ए हा ते काम किती दिवसात पूर्ण करत आहे? 16 दिवसात. पुढचा प्रश्न बघा, ए व बी, ए बी व सी तिघे अनुक्रमे एक काम 15, 20 व 30 दिवसात पूर्ण करतात. तिघांनी एकत्रित काम सुरू केल्यानंतर 5 दिवसांनी ए सोडून गेला, त्यानंतर 3 दिवसांनी बी सोडून गेला तर राहिलेले काम सी किती दिवसात पूर्ण करेल? बघा आता कामाची जी सुरुवात आहे
कामाची सुरुवात ए बी आणि सी तिघांनी केली. तिघांनी एकत्रितपणे किती दिवस काम केलं बेटा? 5 दिवस काम केलं. 5 दिवसानंतर कोण सोडून गेला? ए. मग परत कोण शिल्लक राहिले? बी आणि सी. त्यानंतर 3 दिवसांनी म्हणजे बी आणि सी हे दोघं एकत्रितपणे किती दिवस काम केले? 3 दिवस. आणि 3 दिवसानंतर कोण सोडून गेला? बी सोडून गेला. तर राहिलेलं जे काम आहे बेटा, हे राहिलेलं काम कोण पूर्ण करत आहे? सी. राहिलेलं जे काम आहे ते कोण पूर्ण करत आहे? सी. तर हे सी ते राहिलेलं काम किती दिवसात पूर्ण करतो हे काढायचं आहे बघा. आता ए बी व सी, ए हा एक काम 15 दिवसात, बी हा ते काम 20 दिवसात, सी हा ते काम 30 दिवसात पूर्ण करतात. तर 15, 20 व 30 चा लसावी काढू आपण. 60 वस्तू बनवण्याचं काम आहे असं गृहीत धरा. ए हा एका दिवसात 4 वस्तू बनवतो. 60 वस्तू बनवण्याचं काम 15 दिवसात, तर एका दिवसात 4 वस्तू बनवेल. बी हा 60 वस्तू बनवण्याचं काम 20 दिवसात, तर एका दिवसात 3 वस्तू बनवेल. आणि सी हा 60 वस्तू बनवण्याचं काम 30 दिवसात, तर एका दिवसात किती वस्तू बनवणार? 2 वस्तू. आता मला सांगा, ए बी व सी तिघ मिळून एका दिवसात किती वस्तू बनवता येत? 4 आणि 3 7 8 9. तर 5 दिवसात 5 नम किती वस्तू बनवले? 45 वस्तू बनवले बघा. त्यानंतर बी आणि सी एकत्रितपणे 3 दिवस काम केले. बी आणि सी हे दोघं मिळून एका दिवसात किती एका दिवसात हे 2 आणि 3 किती वस्तू बनवता येत बेटा? 5 वस्तू. तर 3 दिवसामध्ये 5 त्रिक किती वस्तू बनवले? 15 वस्तू बनवले. तर मला सांगा आता, तिघं मिळून 5 दिवसात 45 बनवले आणि ए सोडून गेलं तर बी व सी दोघं मिळून 3 दिवसामध्ये 15 बनवले. हे 15 आणि किती वस्तू झाले बेटा? 15 आणि 45 60 वस्तू. एकूण काम किती वस्तू बनवायचं होतं? 60. ह्या एवढ्या दिवसात 5 आणि 3 8 दिवसात किती वस्तू बनल्या? 60. म्हणजे सी साठी काही राहिलं का? काही राहिलं नाही. म्हणजे यापैकी नाही हे त्या प्रश्नाचं उत्तर येईल, कारण काम संपून जाईल. मग काम जर पूर्ण झालं तर सी करण्याचा काही विषय इथं येणार नाही. पुढचं उदाहरण बघा. ए बी व सी स्वतंत्रपणे एक काम 8 दिवसात 10 दिवसात व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांनी एकत्रितपणे काम सुरू केले. 2 दिवसांनी ए ने व त्यानंतर 2 दिवसांनी बी ने काम सोडले, तर राहिलेले काम सी स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल? लक्षात घ्या, कामाची जी सुरुवात आहे ना बेटा, हे कामाची सुरुवात ए बी व सी ह्या तिघांनी केली आणि तिघांनी एकत्रितपणे किती दिवस काम केले? 2 दिवस. मग 2 दिवसानंतर ए सोडून गेला. मग ए जर सोडून गेला तर राहिलं कोण? बी आणि सी. त्यानंतर परत आणखी 2 दिवसांनी कोण सोडून गेला? बी सोडून गेला. तर राहिलेले जे काम आहे ते कोण पूर्ण करत आहे? सी. किती दिवसात पूर्ण करेल माहिती नाही, काढायचं आहे. आता बघा, ए हा एक काम 8 दिवसात पूर्ण करतो, बी हा ते काम 10 दिवसात पूर्ण करतो आणि सी हा ते काम 12 दिवसात पूर्ण करतो. 8 10 आणि 12चा लसाई किती येते बेटा? 120 वस्तू बनवण्याचं काम आहे असं आपण गृहीत धरू. 8 ने 120 ला भागलं तर 15चा भाग जाईल, 10 ने 120 ला भागलं तर 12चा भाग जाईल आणि 12 ने 120 ला भागलं तर 10चा भाग जाईल. आता मला सांगा, तर तिघं मिळून किती दिवस काम करत आहे? तो 2 दिवस. 15 12 27 आणि 10 37. एका दिवसात 37 वस्तू बनवतात. तर 2 दिवसामध्ये किती वस्तू बनवले सांगा? 74 वस्तू. बी व सी दोघं मिळून एका दिवसात 12 आणि 10 किती बनवतात? 22. तर 22 बनवतात. तर 22 दोन्ही किती होणार? आहे 44 होईल. मग 44 आणि 74 या दोघांची बेरीज केलं तर किती आले? 118 वस्तू. आता एकूण काम किती वस्तू बनवायचं बेटा? 120 पैकी 118 गेले तर किती शिल्लक राहिलेत? हे 2 वस्तू. आणि 2 वस्तू कोण बनवणार आहे बेटा? सी. राहिलेलं काम कोण पूर्ण करणार आहे? सी. आणि सी ला किती दिवस लागतील हे काढायचं बेटा. तर सी एका दिवसात किती वस्तू बनवतो? 10. तर हे 2 वस्तू पूर्ण करायला, 2 वस्तू बनवायला त्याला किती दिवस लागतात बेटा? 1/5. याचं उत्तर पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे? चौथा. पर्याय क्रमांक चौथा. व्हिडिओ स्टॉप करा, थोडस समजून घ्या, परत आणखी एकदा बॅक घेऊन परत एकदा समजून घ्या. पुढचा प्रश्न बघा बेटा. ए बी व सी तिघांनी 4 8 व 20 दिवसात काम पूर्ण करतात. तिघांनी एकत्रितपणे ते काम सुरू केले. 1 दिवसानंतर ए ने सोडलं, त्यानंतर 2 दिवसांनी बी ने सोडलं, तर राहिलेलं काम सी स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल? आता बघा, कामाची जी सुरुवात आहे ना बेटा, कामाची सुरुवात हे तिघांनी मिळून केली. कामाची जी सुरुवात आहे ती तिघांनी मिळून कामाची सुरुवात केली. ए हा एक काम 4 दिवसात पूर्ण करतो, बी हा ते काम 8 दिवसात पूर्ण करतो आणि सी हा ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. 4 8 आणि 20 चा जर आपण लसावी काढलं तर किती येते बेटा? 40 येईल. हे 40 वस्तू बनवण्याचं काम आहे असं आपण गृहीत धरू.
ए हा 40 वस्तू बनवण्याचं काम 4 दिवसात पूर्ण करतो तर एका दिवसात 10 वस्तू बनवतो. बी हा 40 वस्तू बनवण्याचं काम 8 दिवसात पूर्ण करतो, एका दिवसात 5 वस्तू बनवतो. सी हा 40 वस्तू बनवण्याचं काम 20 दिवसात पूर्ण करतो तर एका दिवसात 2 वस्तू बनवतो. आता मला सांगा, कामाची जी सुरुवात आहे ना बेटा, कामाची सुरुवात ए बी व सी तिघांनी मिळून केली आणि तिघांनी किती दिवस एकत्र काम केले? 1 दिवस एकत्र काम केले. आणि एका दिवसानंतर काम कोण सोडून चालला? ए. जर एस काम सोडून चालला तर राहिलं कोण? बी आणि सी. त्यानंतर 2 दिवसांनी बी सोडून गेला म्हणजे बी आणि सी, याचा अर्थ 2 दिवस एकत्र काम केले. आणि बी आणि सी 2 दिवस एकत्र काम केल्यानंतर बी सोडून गेला तर राहिलं कोण बेटा? सी. आणि राहिलेलं जे काम आहे ते हे सी किती दिवसात पूर्ण करेल माहिती नाही, काढायचं आहे एक्स दिवस. तर आता बघा, तिघं मिळून एकत्रित किती दिवस काम करत आहेत? 1 दिवस. तर तिघं मिळून एका दिवसात किती वस्तू बनवतात? 10 5 15 आणि 2 किती? 17. एका दिवसात 17 वस्तू. तर हे किती आले? एका दिवसात तिघांचं 17 वस्तू आलं. बी आणि सी दोघं मिळून एका दिवसात किती वस्तू बनवतात? 7. 5 आणि 2 7. तर 2 दिवसामध्ये 7 दोन्ही किती वस्तू बनवले? 14. 17 आणि 14 दोघांची जर बेरीज केलं ना किती येते? 31 वस्तू. एकूण किती वस्तू बनवायचे सांगा? 40 वस्तू. मग 40 वस्तू पैकी जर 31 गेले तर किती वस्तू राहत आहेत बेटा? 9 वस्तू. आणि जे राहिलेलं जे काम आहे ते कोण करणार आहे सांगा? सी. सी एका दिवसात किती वस्तू बनवतो? 2 वस्तू. तर 9 वस्तू बनवायला त्याला किती दिवस लागतात बेटा? 4.5 दिवस. 4.5 4.5 येईल. 4.5 येईल. पुढचा प्रश्न बघा. हे सुद्धा उदाहरण त्याच पद्धतीचं आहे बेटा. ए बी व सी स्वतंत्रपणे एक काम 4 दिवस 6 दिवस 12 दिवसात पूर्ण करतात. ए ने स्वतंत्रपणे 1 दिवस काम केले व ते सोडून गेला. त्यानंतर बी ने 2 दिवस काम केले व तो सोडून गेला. तर राहिलेलं काम पूर्ण करण्यास सीला किती दिवस लागतील? व राहिलेलं काम पूर्ण करायला या सीला किती दिवस लागतील हे काढायचं आहे. आता बघा, ए हा एक काम 4 दिवसात पूर्ण करतो, बी हा ते काम 6 दिवसात पूर्ण करतो आणि सी हा ते काम 12 दिवसात पूर्ण करतो. आता मला सांगा, 4 6 आणि 12चा लसाअ काय येईल? 12. किती वस्तू बनवण्याचं काम आहे? 12. आता सांगा, ए हा 12 वस्तू बनवण्याचं काम 4 दिवसात पूर्ण करतो, एका दिवसात 3 वस्तू बनवेल. बी हा 12 वस्तू बनवण्याचं काम 6 दिवसात पूर्ण करेल, एका दिवसात 2 वस्तू बनवेल. सी हा 12 वस्तू बनवण्याचं काम 12 दिवसात पूर्ण करेल, एका दिवसात 1 वस्तू बनवेल. आता कामाची जी सुरुवात आहे, कामाची सुरुवात ए बी व सी तिघांनी मिळून केली आणि तिघं मिळून किती दिवस काम केले? तर ए ने स्वतंत्रपणे 1 दिवस काम केले व तो सोडून गेला. त्यानंतर बी ने 2 दिवस काम केले व तो सोडून गेला. आता बघा, हे उदाहरण अगोदरच्या उदाहरणापेक्षा थोडंसं वेगळं आहे. बघा, अगोदरच्या उदाहरणापेक्षा थोडंसं वेगळं आहे. आता बघा, या उदाहरणाची मांडणी. एकूण किती वस्तू बनवायचं काम आहे सांगा? 12 वस्तू. कामाची सुरुवात कोणी केली? ए ने. किती दिवस काम केलं? 1 दिवस. एका दिवसात किती वस्तू बनवतो? 3 वस्तू. तर एका दिवसात त्याने किती वस्तू बनवले? 3. एकूण किती वस्तू आहेत बेटा? 12. 12 पैकी किती बनले? 3 बनले. त्यानंतर बी ने 2 दिवस काम केले. बी न किती दिवस काम केलं? 2 दिवस. बी एका दिवसात किती वस्तू बनवतो? 2 वस्तू. तर 2 दिवसामध्ये किती वस्तू बनवले सांगा? 4 वस्तू. तर 4 आणि 3 किती वस्तू झाल्या बेटा? 7 वस्तू. मग 12 मधले 7 गेले तर राहिलेलं जे काम आहे ते कोण करणार आहे? सी. आणि सी किती वस्तू बनवणार आहे सांगा? 5 वस्तू. सी किती बनवणार आहे सांगा? 5. हे 5 कुठून आलं? एकूण किती काम आहे? 12 वस्तू. मग या 12 पैकी गेले किती बेटा? 7 गेले. तर राहिले शिल्लक किती? 5. आणि राहिलेलं काम कोण करणार आहे? सी. सी एका दिवसात किती वस्तू बनवतो? 1. एका दिवसात 1 वस्तू बनवतो तर त्याला 5 वस्तू बनवल्या बेटा किती दिवस लागतील? 5. किती दिवस लागतील? 5 दिवस. याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे? पहिला. पर्याय क्रमांक पहिला येईल. पुढचं उदाहरण बघा. ए बी व सी स्वतंत्रपणे एक काम 8 दिवस 12 दिवस व 16 दिवसात पूर्ण करतात. ए ने 2 दिवस काम केले व तो सोडून गेला. त्यानंतर बी ने 3 दिवस काम केले व तोही सोडून गेला. तर राहिलेलं काम पूर्ण करायला सी ला किती दिवस लागतील? ए हा एक काम 8 दिवसात, बी हा ते काम 12 दिवसात, सी हा ते काम 16 दिवसात. 8 12 आणि 16चा जर आपण लसायव काढलं, 8 12 व 16चा जर लसायव काढलं तर किती येते बेटा? 48 येईल. 48 वस्तू बनवण्याचं काम आहे असं आपण गृहीत धरू. या 48 वस्तू बनवण्याचं काम 8 दिवसात पूर्ण करतो, एका दिवसात 6 वस्तू बनवेल. या 48 वस्तू बनवण्याचं काम 12 दिवसात पूर्ण करतो, एका दिवसात 4 वस्तू बनवेल. या 48 वस्तू बनवण्याचं काम 16 दिवसात पूर्ण करतो, एका दिवसात 3 वस्तू बनवेल. आता मला सांगा, कामाची जी सुरुवात आहे ती कोणी केली? ए ने 2 दिवस काम केलं.
तर एका दिवसात किती वस्तू बनवत आहे? 6 वस्तू. तर 2 दिवसामध्ये किती बनवलं? 12. कामाची सुरुवात एकट्यानेच केली बा, एकटा येणे. हे एका दिवसात 6 वस्तू बनवतो, तर 2 दिवसात 12 वस्तू बनवेल. त्यानंतर कोण काम केलं? बी न किती दिवस काम केलं? 3 दिवस. तर हे बी न 3 दिवस काम केलं. बी एका दिवसात किती वस्तू बनवत आहेत बेटा? 4 वस्तू. तर 3 दिवसामध्ये 4 त्रिकम किती वस्तू बनवले? 12. हे 12 12 ने किती वस्तू झाले? 24. एकूण किती वस्तू बनवायचं काम आहे? 48. मग हे 48, ह्या 48 मधून 24 गेलं तर राहिले किती वस्तू? 24. आणि हे राहिलेलं जे काम आहे, राहिलेलं 24 वस्तू कोण करणार आहे? सी. सी एका दिवसात किती वस्तू बनवतो बेटा? 3 वस्तू. सी एका दिवसात 3 वस्तू बनवतो, तर 24 वस्तू बनवायला त्याला किती दिवस लागतील सांगा? 8 दिवस. त्याचं जे उत्तर आहे बेटा 8 दिवस येईल. 8 दिवस. हा सुद्धा प्रश्न त्या अगोदरच्या उदाहरणासारखाच आहे. याचं उत्तर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. प्रश्न पाहून घ्या, तुम्ही सोडू शकता. आपण पुढच्या प्रकारच्या उदाहरणाकडे वळू. हा प्रकार बघा आता. बघा, 9 पुरुष 24 दिवसात पूर्ण करतात. जर 12 पुरुष 18 स्त्रिया एवढे काम करीत असतील, तर 27 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? 27 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? आता कोणी लिहू नका, समजून घ्या. पुरुष बघा, पुरुषांचं रूपांतर एकतर स्त्रियांमध्ये करा किंवा स्त्रियांचं रूपांतर पुरुषांमध्ये करा. आपण पुरुष आणि दिवस अशी मांडणी करू. आपल्याला हे जे सुरुवातीला काय दिलं बेटा? पुरुष दिलं, आणि नंतर काय दिलं? स्त्रिया दिलं. आधी पुरुष दिलं, नंतर स्त्रिया दिलं. मग आपल्याला असं मांडणी करून घ्यावं लागेल, हे पुरुषांचं रूपांतर आपल्याला स्त्रियांमध्ये करावं लागेल. हे प्रमाण दिलं बा. 12 पुरुष म्हणजे 18 स्त्रिया, 12 पुरुष म्हणजे 18 स्त्रिया, तर हे 27 स्त्रियांचं रूपांतर आपण पुरुषामध्ये नेऊ. 27 स्त्रिया म्हणजे किती पुरुष एवढं काम करतील? यांचा त्रिकस गुणाकार करा. 12 गुणिले 27 भागिले 18, तर साई दोन्ही 12, साई दोन्ही 12, साई त्रिक 18, 3 नम 27, 9 दोन्ही 18 येईल बेटा. 18. 27 स्त्रिया म्हणजे 18 पुरुष. सुरुवातीला किती पुरुष आहेत? 9 पुरुष एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. 9 पुरुष एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. तर 27 स्त्रिया म्हणजे किती पुरुष आले? 18. 27 स्त्रिया म्हणजे 18 पुरुष ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 27 स्त्रिया म्हणजे 18 पुरुष ते काम किती दिवसात पूर्ण करतील? मजुरांची संख्या दुप्पट झाली, लक्षात घ्या. याचा गुणाकार वगैरे काही करत बसू नका. जर मजुरांची संख्या दुप्पट झाली, तर दिवस निम्मे लागतात. 24 दिवस लागायचे बेटा, किती दिवस लागतील? 12 दिवस. याचा उत्तर पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे? पहिला. पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. पण याच उदाहरणाला आपण थोडस दुसऱ्या पद्धतीने सोडून घेऊ. आपण स्त्रियांचं रूपांतर कशामध्ये केलं बेटा? पुरुषांमध्ये केलं. स्त्रियांचं जे रूपांतर आहे बेटा आपण पुरुषांमध्ये केलं. स्त्रियांचं रूपांतर पुरुषांमध्ये केलं, तर त्याचं जे उत्तर आहे ते किती आलं? 12 आलं. आपण रूपांतर जे आहे ना पुरुषांचं स्त्रियांमध्ये करू. तर आता बघा, स्त्रिया आणि काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस. किती पुरुष किती स्त्रिया एवढं काम करतात इथं दिलं बा प्रमाण. 12 पुरुष म्हणजे 18 स्त्रिया, तर हे 9 पुरुष म्हणजे किती स्त्रिया? त्रिकस जर गुणाकार केलं तर 9 गुणिले 18 भागिले 12, तर x बरोबर 3 त्रिक 9, 3 4 12, 2 9 18, 2 दोन्ही 4, तर हे 27 छेद किती आलं? 2 आलं. 27 छेद 2 आलं. आता बघा, आपण हे 9 पुरुष जे आहे ना पुरुषांचं रूपांतर कशामध्ये नेलं? स्त्रियांमध्ये. 9 पुरुष म्हणजे किती स्त्रिया बेटा? 27 छेद 2 स्त्रिया एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. तर हे 27 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील? मजुरांनी दिवस असेल तर यांच्यामधलं प्रमाण कसं आहे? व्यस्त प्रमाण असेल तर 27 छेद 2 गुणिले 24 वा 27 छेद 2 गुणिले 24 बरोबर 27 गुणिले x. याच्या छेदात काही नाही म्हणजे 1 राहते. अंशातलं 27 कॅन्सल होते. 2 24 ला कितीचा होते बेटा? 12. x बरोबर किती आलं? 12. याचं उत्तर पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे? दुसरा. तर या उदाहरणाला असं आपण सोडू नये, रूपांतर करत बसू नये. बघा, 12 पुरुष बरोबर 18 स्त्रिया. लक्षात घ्या,
12 पुरुष बरोबर 18 स्त्रिया, 12 पुरुष बरोबर 18 स्त्रिया. सुरुवातीला काय दिलं होय? पुरुष दिलं बघा, आणि नंतर काय दिलं? स्त्रिया दिलं. मांडणी समजून घ्या. आता हे समजून सांगण्यासाठी तुम्हाला मी सगळं एवढं लिहित आहे. तर 9 पुरुष एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. तर 27 स्त्रिया व 9 पुरुष एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. तर 27 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 9 पुरुष एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तर 27 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील? अशी मांडणी करून घ्यायचं. मग काय करायचं? ह्या पुरुषांसोबत स्त्रियांची प्रमाण घ्या 18 आणि स्त्रियांसोबत पुरुषांचं प्रमाण घ्या बेटा 12. तर मला सांगा आता यांचं कॅल्क्युलेशन जर केलं आपण, 9 गुणिले 24 गुणिले 18 भागिले 12 गुणिले किती आहे? 27 बरोबर D2. तर D2 बरोबर 12 दोन्ही 24, 9 एक 9, 9 त्रिक 27, 3 संग 18, 6 दोन्ही किती येते? 12 येईल. 12 या पद्धतीनं करा, एकदम सोपं जाईल. पुढचं उदाहरण बघा. पुढचं उदाहरण त्याच पद्धतीचं उदाहरण आहे. 4 मुले किती स्त्रिया एवढं काम करत आहेत? 10 स्त्रिया एवढं काम करतात. 4 मुलं 10 स्त्रिया एवढं काम करतात. इकडं मुले आणि इकडं कोण आहेत? स्त्रिया आहेत. इकडं मुलं आहेत आणि इकडं कोण आहेत? स्त्रिया. पहा, 12 मुलं एक काम 30 दिवसात पूर्ण करतात, तर 25 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 12 मुलं एक काम 30 दिवसात पूर्ण करतात, तर 25 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर मुलांसोबत बेटा कोणाची संख्या घ्यायचं? स्त्रियांची. वा मुलासोबत स्त्रियांची संख्या घ्या 10 आणि स्त्रियांसोबत मुलांची संख्या घ्या बेटा 4. तर आता काय होईल? 12 गुणिले 30 गुणिले 10 आणि छेदामध्ये 4 गुणिले किती आहे? 25 आणि बरोबर D2. तर आता बघा, चारित्रिकम 12, 5 5 25, 5 सक्क 30, 5 दोन्ही 10, तर D2 बरोबर 6 दोन्ही 12, 12 त्र्यंग 36. किती दिवस येईल बेटा? येतं 36 दिवस येईल. पुढचा प्रश्न बघा. ए व बी दोघे मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. बी व सी दोघे मिळून ते काम 12 दिवसात पूर्ण करतात. सी व ए दोघे मिळून ते काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील आणि एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल? पहा, हे उदाहरण एकदा समजून सांगतो, लक्ष द्या. ए व बी दोघं मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. बी व सी दोघं मिळून ते काम 12 दिवसात पूर्ण करतात. ए व सी दोघं मिळून ते काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर 10, 12 व 15 चा लसावी जो आहे तो लसावी किती काढला आपण? 60 वस्तू बनवण्याचं काम आहे असं गृहीत धरू. तर आता बघा, ए व बी दोघं मिळून 60 वस्तू बनवण्याचं काम 10 दिवसात पूर्ण करतात, तर एका दिवसात 6 वस्तू बनवतील. बी व सी दोघं मिळून 60 वस्तू बनवण्याचं काम 12 दिवसात पूर्ण करतात, तर एका दिवसात 5 वस्तू बनवतील. सी व ए दोघं मिळून 60 वस्तू बनवण्याचं काम 15 दिवसात पूर्ण करतात, तर एका दिवसात किती वस्तू बनवतात बेटा? 4 वस्तू. तर आता मला सांगा, हे ए व बी दोघ जण झाले, बी व सी दोघ जण झाले आणि ए व सी दोघ जण झाले. हे किती जण झाले बेटा? 6 जण. 6 जण मिळून एका दिवसात 6 4 10 5 किती वस्तू बनवतात? 15 वस्तू बनवतात. बघा, 6 जण मिळून 15 वस्तू बनवतात. तर मला सांगा, ए बी व सी ती हे फक्त 3 जण मिळून जर म्हणलं तर 6 जण 15, तर 3 जण म्हणलं तर 15चं निम्म किती येते बेटा? 7.5. तर यावरून आपल्याला एचे दिवस काढायचं झालं तर 60ला एच्या वस्तूनं भाग द्या आणि तिघं मिळून जर म्हणलं ना बेटा, तिघं मिळून किती दिवसात पूर्ण करते जर म्हणलं तर या 60ला तिघं मिळून एका दिवसात किती वस्तू बनवतात बेटा? 7.5. 60ला 7.5 न भागलं तर अंशामध्ये 600 होईल, छेदामध्ये 75 होईल. 15 चोक 60, 15 5 75, 5 न 40ला कितीचा भाग जाते? 8चा. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करत आहेत बेटा? 8 दिवसात. आणि याचे जर एक किती दिवसात करेल हे जर काढायचं झालं तर एचं एका दिवसातलं काम घ्या. तिघं मिळून किती दिवसात पूर्ण करत? तिघं मिळून एका दिवसात 7.5 वस्तू बनवतात. जर याच्या वस्तू जर काढायचं झालं ना बेटा याच्या, तर कोणाच्या वजा करायचं? बी व सी. बी व सी दोघं मिळून किती वस्तू बनवतात? 5. 7.5 मधल्या 5 गेल्या बेटा किती वस्तू राहिले? 2.5. तर या 60ला 2.5 न भाग द्या. अंशामध्ये 600 होईल, छेदामध्ये 25 होईल. तर 25 12 300, तर 624 येईल. एकटा ये 24 दिवसात पूर्ण करतो आणि तिघे मिळून किती दिवसात पूर्ण करतात? 8. तिघे मिळून 8 दिवसात आणि एकटा ये 24 दिवसात. याचं उत्तर बेटा पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे? पहिला. पर्याय क्रमांक पहिला येईल. पर्याय क्रमांक पहिला.
हा सुद्धा प्रश्न बघा त्याच पद्धतीचा आहे. ए व बी दोघं मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. बी व सी 15 दिवसात, सी व ए 20 दिवसात. तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल, तसेच एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल. बघा त्याच पद्धतीचं उदाहरण आहे. ए व बी दोघं मिळून 12 दिवसात, बी व सी दोघं मिळून 15 दिवसात आणि ए व सी दोघं मिळून ते काम 20 दिवसात. 12, 15 व 20 चा लसाई किती आहे बेटा? 60 वस्तू बनवण्याचं काम आहे. सगळे धरा. ए व बी दोघं मिळून 60 वस्तू बनवण्याचं काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर एका दिवसात 5 वस्तू बनवेल. बी व सी दोघं मिळून 60 वस्तू बनवण्याचं काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर एका दिवसात 4 वस्तू बनवतील. ए व सी दोघं मिळून 60 वस्तू बनवण्याचं काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर एका दिवसात किती वस्तू बनवतील बेटा? 3 वस्तू. तर आता हे किती जण झाले हो? 6 जण झाले बा, 6 जण. आणि वस्तू किती आले? 5 आणि 4 9 3 12. 6 जण मिळून किती वस्तू बनवतायत? 12 वस्तू बनवतात. तर मला सांगा ए बी व सी तिघं मिळून किती वस्तू बनवतील सांगा? 6 जण मिळून 12 बनवाले, तर तिघं मिळून किती वस्तू बनवणार? 12चं निम्म करा, 6 येईल. आता काढायला काय सांगितलं? बी आणि सी चे दिवस काढायचे आहेत बघा. तर आपल्याला बी एकटा एका दिवसात किती वस्तू बनवतो हे काढा आणि सी एका दिवसात किती वस्तू बनवतो हे काढून घ्या. तिघं मिळून किती वस्तू बनवायले तू? 6 वस्तू बनवले. जर बीच्या वस्तू काढायचं तर कोणाच्या वजा करायचं? ए व सी. ए व सी दोघं मिळून एका दिवसात किती वस्तू बनवतात? 3. 6 मधल्या 3 गेल्या तर एकटा बी एका दिवसात 3 वस्तू बनवतो. जर सीच्या जर वस्तू काढायचं झालं तर तिघं मिळून किती वस्तू बनवतायत? 6. जर सीच्या जर काढायचं कोणाच्या वजा करायचं? ए व बी. ए व बी दोघं मिळून एका दिवसात किती वस्तू बनवतात? 5. तर 6 मधल्या 5 गेले बेटा किती राहतात? 1. तर जर बीचे दिवस काढायचं झालं तर किती वस्तू बनवायचं काम आहे? 60. एकटा बी एका दिवसात 3 वस्तू बनवतो. तर 60 वस्तू बनवायला त्याला बेटा 20 दिवस लागतात. आणि सीचं जर काढायचं झालं तर किती काम आहे? 60 वस्तू बनवायचं. आणि सी एका दिवसात किती वस्तू बनवतो? 1. तर 60 वस्तू बनवायला त्याला किती दिवस लागतील बेटा? 60 दिवस. तर 20 व 60 याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे? तिसरा. पर्याय क्रमांक तिसरा येईल बेटा. पर्याय क्रमांक तिसरा. पुढचा प्रश्न बघा. बघा ए व बी दोघं मिळून एक काम x दिवसात पूर्ण करतात. ए स्वतंत्रपणे ते काम 8 अधिक x दिवसात पूर्ण करतो आणि बी स्वतंत्रपणे ते काम 18 अधिक x दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? बेटा प्रश्न खूप मस्त आहे. बघा ए व बी दोघं मिळून एक काम x दिवसात पूर्ण करतात. एकटा येते काम 8 अधिक x दिवसात पूर्ण करतो आणि एकटा बी ते काम 18 अधिक x दिवसात पूर्ण करतो. तर आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे की दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील हे काढायला सांगितलं. तर अशा उदाहरणामध्ये बेटा लक्षात घ्या, असे उदाहरण सोडत असताना त्याला कुठलं काही वस्तू गृहीत धरू नका, त्याला समीकरणामध्ये मांडणी करू नका, काही करू नका. त्याला जर समीकरणामध्ये जर मांडणी करून सोडवायचं झालं बेटा समीकरणामध्ये मांडणी पहा, दोघे मिळून ते काम 1 दिवसात पूर्ण करतात. एका दिवसातलं काम 1/x. ए हा एक काम 8 अधिक 1 दिवसात पूर्ण करतो, त्याचं एका दिवसातलं काम 1/8 अधिक x. बी हा ते काम 18 दिवसात पूर्ण करतो बेटा, त्याचं एका दिवसातलं काम 18 अधिक x. तर ह्याला असं आपण ह्या समीकरणामध्ये मांडणी करून सोडू शकतो. पण या समीकरणामध्ये मांडणी करून जर पुढे सोडवत जायचं झालं तर सोडवण्यासाठी वेळ खूप जास्त लागतो. म्हणून हे असं न सोडवता हे थोडक्यामध्ये लक्षात घ्या बेटा, थोडक्यामध्ये लक्षात घ्या. तर ह्या x ची किंमत काढायची झालं, x ची किंमत म्हणजे दोघं मिळूनचे दिवस काढायचं झालं तर या दोघांचा गुणाकार करायचा बेटा. 18 8 किती येते? 144. बघा ज्या उदाहरणामधल्या ज्या संख्या आहेत ना, उदाहरणामधल्या ज्या संख्या आहेत कोणत्या? हे 8 आणि 18 या दोघांचा गुणाकार करा बेटा. 18 8 144 येईल आणि या 144 च वर्गमूळ काढा. 144 च वर्गमूळ काढा बेटा, किती येते? 12. किती येते? 12. तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करत आहेत बेटा? 12 दिवसात. किती दिवसात पूर्ण करत आहेत? 12. बघा समजून घ्या. दोघं मिळून किती? 12. 8 आणि 12 किती येते? 20. आणि 18 आणि 8 ह्या दोघांची 18 आणि 12 ह्या दोघांची बेरीज केलं तर किती येते? 30. हे काम 20 दिवसात, बी ते काम 30 दिवसात. तर 20 आणि 30 जर घेतलं तर ते दोघे मिळून किती दिवसात येते? 12. तर लक्षात घ्या, असं जर उदाहरण आलं तर हे 8 आणि 18 या दोघांचा गुणाकार करा. 18 8 किती बेटा? 144 आणि जे संख्या आहे 144 चं वर्गमूळ घ्या. आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळते किती येते? 12. पुढचा प्रश्न बघा बेटा. पुढचा प्रश्न
ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, बी हा ते काम 30 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून कामाची सुरुवात केली, परंतु 6 दिवसानंतर बी कामाला आला नाही तर शिल्लक काम 1 दिवसात पूर्ण करेल. ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि बी हा ते काम 30 दिवसात पूर्ण करतो. 20 आणि 30 जर आपण लसावी काढलं किती ते बेटा 60 वस्तू बनवण्याचं काम आहे सगळे धरा. ए हा 60 वस्तू बनवण्याचं काम 20 दिवसात पूर्ण करतो तर एका दिवसात 3 वस्तू बनवेल. बी हा 60 वस्तू बनवण्याचं काम 30 दिवसात पूर्ण करतो तर एका दिवसात 2 वस्तू बनवेल. कामाची सुरुवात कोणी केली? दोघांनी मिळून कामाची सुरुवात केली बघा. ए आणि बी दोघं मिळून कामाची सुरुवात केली, परंतु 6 दिवसानंतर म्हणजे दोघं मिळून किती दिवस एकत्र काम केले? 6 दिवस. आणि 6 दिवसानंतर कामाला कोण आला नाही? बी आला नाही. मग राहिलेलं काम कोण पूर्ण करेल? ए. आणि राहिलेलं काम 1 दिवसात पूर्ण करेल, माहितीने काढायचं आहे 1 दिवस. आता बघा ए आणि बी दोघं मिळून एका दिवसामध्ये 3 आणि 2 किती वस्तू बनवतात? 5 वस्तू. तर 6 दिवसामध्ये 6 पंचे किती वस्तू बनवते सांगा? 30 वस्तू. एकूण किती वस्तू बनवायचं काम आहे? 60. मग या 60 मधलं 30 गेलं तर राहिलं किती बेटा? 30 वस्तू. आणि राहिलेलं जे काम आहे 30 वस्तू बनवण्याचं कोण करणार आहे? ए. एका दिवसात किती वस्तू बनवतो? 3 वस्तू. तर 30 वस्तू बनवायला त्याला किती दिवस लागतील बेटा? 10 दिवस. याचं उत्तर पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे? तिसरा. पर्याय क्रमांक तिसरा. बेटा नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम होता म्हणून आपण रेकॉर्डिंगच्या स्वरूपामध्ये व्हिडिओ मी अपलोड करत आहे. उदाहरण थोडेसे कालच्यापेक्षा आजचे उदाहरण थोडेसे अवघड होते. एकदा समजलं नाही बेटा परत एकदा बघा, 2 वेळेस बघा, सगळं क्लिअर होईल. इथं आपण थांबू. राहिलेले जे उदाहरण आहे ते उद्याला पूर्ण करू. उद्याला काळकाम वेग हा टॉपिक बेटा पूर्ण होईल. काळकाम वेग पूर्ण होईल आणि परवापासून गुणोत्तर व प्रमाणाला सुरुवात होईल. गुणोत्तर व प्रमाणाला सुरुवात होईल बेटा. इथं आपण थांबू. धन्यवाद.